पोराच्या हातामध्ये मोबाईल दिलास, पोरानं मोबाईल मागितला, 20,000चा दिलास, 21,000चा दिलास, 50,000चा दिलास, ऍपलचा दिलास, हे काळाची गरज आहे, दिलास खराय. पण तुला माहिती आहे या मोबाईलच्या माध्यमातून लेकरांनी सगळं जग मुठीमध्ये घेतलं बघ. 21व्या शतकामध्ये आम्ही आलो, सगळं जग मुठीमध्ये घेतलं, पोरांनी सगळं जग मुठीमध्ये घेतलं बघ. हे भारतभर फिरतो, लाखो लेकरांच्या नजरेमध्ये नजर घालून मी बोललेलो आहे. मला व्यथा कळते लेकरांची. आई बापाने केलेले संस्कार सुद्धा लगेच मला कळतात. हे बघ माते, तुझ्या पोरानं काय केलं बघ 21व्या शतकामध्ये, जगाला मुठीमध्ये घेतलं बघ, जगाला मुठीमध्ये घेतलं बघ. अमेरिकेमध्ये काय चाललंय एका सेकंदात त्याला कळतं. मुंबईमध्ये एखादा त्याचा मित्र असेल तर व्हिडिओ कॉल करतो ना आपल्या मित्राशी लगेच गप्पा मारतो बघ. हे बघ मोबाईलच्या या माध्यमामध्ये, या युगामध्ये तुझ्या लेकरानं सगळं जग मुठीमध्ये घेतलं. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. तो ताप अंगावरती काढत माझ्या आईनं मला सकाळी डबा करून दिला. ही आई मात्र लेकरं विसरत चाललेत बघ. रात्रभर माझ्या बापाला ताप आला होता, रात्रभर माझ्या बापाला ताप आला होता. माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता, माझ्या बापाची कंबर दुखत होती. रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता, माझ्या बापाची कंबर दुखत होती. तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्या कुटुंबासाठी कामावरती गेला. हा बाप मात्र आमची लेकरं विसरत चाललेत बघ. हा बाप मात्र आमची लेकरं विसरत चाललेत. आणि म्हणून तुला सांगतो बघ, हे बघ पोराला तू डॉक्टर बनवलंस, पोराला तू इंजिनियर बनवलंस, पोराला तू वकील बनवलंस, पोराला उद्योजक बनवलंस. पण लहानपणी ज्या वेळेला तुझं लेकरू 2 वर्षाचं होतं आणि त्याच्या नजरेसमोरून तू 1 तास जरी दूर झाले तरी गडागडा तुझं लेकरू रडत होतं, माझी आई कुठाय, माझी आई कुठाय, माझी आई कुठाय. त्या लेकराला तू कधी शिकवलं नाही. ए बाळा, लहानपणी जशी तुला माझी गरज होती, माझ्या म्हातारपणात बाळा मला तुझी गरज आहे, मला तुझी गरज आहे. ही लेकरं मात्र आम्ही तयार करू शकलो नाही. लक्षात घ्या, पोरांना डॉक्टर बनवलं, पोरांना इंजिनियर बनवलं, पोरांना वकील बनवलं, पण पोरांच्या मधला चारित्र्यवान माणूसच आम्ही जागा केला नाही. म्हणून आज बाप खंगतो, बाप रडतो, आई हंबरडा फोडते. हत्ती सारखी पोरं झाली पण बापाला बाप म्हणणार आणि आईला आई म्हणणार. एका वृद्धाश्रमामध्ये गेलो आणि खिडकीच्या कडेला एक आजी बसली होती. एका वृद्धाश्रमामध्ये गेलो, खिडकीच्या कडेला आजी बसली होती. दिवाळीचा 3रा दिवस होता. स्मशान शांतता त्या वृद्धाश्रमामध्ये होती. स्मशान शांतता त्या वृद्धाश्रमामध्ये होती. आजी खिडकीतून बाहेर त्या रस्त्याकडे बघत होती. आजीच्या बाजूला जाऊन बसलो, आजीच्या डोक्यावरून हात फिरवला, आजीच्या डोळ्यामध्ये पाणी आले, आजीच्या डोळ्यामध्ये पाणी आले. मी खिशामध्ये हात घातला, खिशामध्ये हात घातला आणि खिशातली 500 रुपयांची नोट काढली आणि आजीच्या हातावरती ठेवली. खिशातली 500 रुपयांची नोट काढली, आजीच्या हातावरती ठेवली आणि आजीला म्हणलं, आजे रडू नको, आजे रडू नको, आजे काय तुला हवं ते आणून खा, हे घे 500 रुपये. आणि जसे 500 रुपये त्या आजीनं बघितले, आजीनं हंबरडा फोडला. सत्य घटना आहे, लक्षात घ्या, सत्य घटना आहे. आजीनं हंबरडा फोडला, आजीनं हंबरडा फोडला आणि मला आजी म्हणते, बाळा जरा बाजूला होतोस का? मीही बाजूला झालो. माझ्या पाठीमागे एक उशी पडलेली होती. उशी खाली आजीनं हात घातला आणि 10,000 रुपयांचा पुडका माझ्या हातावरती ठेवला आणि आजी 10,000 रुपयांचा पुडका माझ्या हातावरती ठेवत मला म्हणते, बाळा पैशाला कमी नाही बाळा, 1 तारीख न चुकता पोरग 10,000 रुपये मला पाठवते. पैशाला कमी नाही, पण या सणासुदी दिवशी माझ्या रक्ताचं मला कोण घ्यायला येतंय का, त्यांची वाट मी बघायला लागले. पोरा, पैशानं वस्तू खरेदी करता येतात, पैशानं माया आणि प्रेम खरेदी करता येत नाही. माया आणि प्रेम खरेदी करता येत नाही. 10,000 रुपये आजीच्या हातात, 10,000 रुपये आजीच्या हातावरती बघितले आणि आजीला म्हटलं, आजी
तुझं पोरग तुला महिन्याला 10,000 रुपये पाठवतं म्हणजे पोरग शिकलेला आहे का ग? त्यावेळेला आजीनं परत हंबरडा फोडला. 5 वर्षाचं लेकरू होतं तेव्हा त्याचा बाप निघून गेला. 5 वर्षाचं लेकरू होतं तेव्हा त्याचा बाप निघून गेला. तेव्हापासून त्याचा बाप पण मीच झाले आणि त्याची आई पण मीच होते. पोराला काही कमी पडू दिलं नाही. छट टोकून पोराला मोठं केलं. त्यावेळेला समाज माझ्या तारुण्याकडे बघत होता, माझ्या यौवन अवस्थेकडे बघत होता, नको त्या नजरेने माझ्याकडे बघत होता. तरी सुद्धा प्रत्येकाला दादा काका मामा म्हणत म्हणत या पोराला वाढवलं. पोरानं सुद्धा नाव काढलं. पोरग मोठं झालं. पोरग एवढं शिकलं एवढं शिकलं एवढं शिकलं. परदेशामध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळाली म्हणून 7 वर्षापूर्वी जे पोरग गेलंय ते अजूनपर्यंत पोरग आलं नाही. पण महिन्याला 10,000 रुपये मात्र पाठवतं. कसं सांगू पोराला, बाळा लहानपणी जशी तुला माझी गरज होती, या म्हातारपणी मला तुझी गरज आहे रे. मला तुझी गरज आहे. मला तुझा पैसा नको, मला तुझी मांडी हवी, मला तुझी मिठी हवी. त्या पोराला कसं सांगू? म्हणून ती आजी मला सांगते, भारतभर व्याख्यान घेत असणार लेकरा, तर माझा एक निरोप फक्त आयांना पोचव. कोणता निरोप? माझ्या आयांना पोचव. पोराला डॉक्टर नक्की बनवा, पोराला इंजिनियर नक्की बनवा, पोराला मोठा उद्योजक नक्की बनवा. पण म्हातारपणामध्ये आपल्या आई बापालाही सांभाळावं लागतं. असा चारित्र्यवान माणूस सुद्धा नक्की बनवा. असा चारित्र्यवान माणूस सुद्धा नक्की बनवा. हे मातानो, काय केलं आम्ही? ही आमची लेकरं. खरा देव लेकरांना सांगितलं. एवढंच सांगतोय बघ तुला, आज आलोय तर एवढंच तुला सांगून जातोय. तीच आई श्रीमंत. ऐक, कुठल्या कीर्तनातून पण तुला ऐकायला मिळणार नाही बघ माते. तीच आई श्रीमंत, तोच बाप श्रीमंत आणि जगातलं तेच घर श्रीमंत. ज्या आई बापाचं पोरग उठल्या उठल्या आपल्या आई बापाच्या पाया पडतं मग घर सोडतं, तेच घर जगातलं श्रीमंत. तीच आई जगातले श्रीमंत. जास्त वेळ तुझा घेत नाही, पण ऐका, मगाशी जो दंगा चाललेला होता ना दरबारामध्ये, तुमच्या हक्कासाठी दंगा करणं काळाची गरज आहे. पण दंगा करत असताना मी आणि माझं कुटुंब अगोदर घडलंय का याची जाणीव पाहिजे. तुझी पोरं जर हत्ती सारखे असतील ना, तर तुला कोणाची गरज नाही बघ माते. ऐक मी काय सांगतोय. आईला आई पण कधी येत, आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत. आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत. पोटाला पोर आल्यानंतर आईला आई पण येत नाही. लेकी तू जरा बसशील का शांत प्लीज. ए बाळा बसशील का शांत, मग जा तरी लवकर. तुम्हाला कळत नाही का मी जीव तोडतोय, माझं रक्त आटतंय? तुम्हाला काय नुसतं सांगून जाणं मला नाही चालत. मानधन मिळणार आहे म्हणून यायचं, नुसतं सांगून जायचं, ती अवलाद माझी नाही. मी आलोय तर काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. मी काय व्यावसायिक वक्ता नाही, खबरदार. आणि मी ना राजकारणाचा माणूस आहे. मी माणसांच्या मनावरती राज्य करतो, लक्षात घ्या. माणसं बदलली पाहिजेत, पोरं बदलली पाहिजेत, देश घडला पाहिजे. त्यासाठी रात्रंदिवस आणि मला काय तुमचं मत नकोय, मला काय तुमचं काही नकोय आणि काही घेणं देणं नाही. जे काही द्यायचंय तो दीपक दादा दे ना, मी इथून निघून जाईल.
समोरचा माणूस काय बोलत असतो, काय सांगत असतो, खाड करून पोराच्या कानाखाली द्यायची आणि गप्पा बसवायचा. एखादा समोरचा व्यक्ती एवढं सांगतोय ना, काय चाललंय तुझा, याला संस्कार म्हणतात. हेच आम्हाला कळालं नाही. आईला आई पण का, आई पोटाला पोर आल्यानंतर आईला आई पण येत नाही ग, गैरसमज आहे तुमचा. पोटाला पोर आल्यानंतर आईला आई पण येत नाही, पोटाला पोर आल्यानंतर बापाला बाप पण येत नाही. तर पोटाला आलेलं पोर जेव्हा खऱ्या अर्थानं माणूस घडतं तेव्हाच आईला आई पण येतं, बापाला बाप पण येतं. लिहून ठेव बघ. हे बघ, ए तुझ्या घराच्या बाहेर दारूचा गुत्ता चालू आहे ना, तुझ्या घराच्या बाहेर जुगार चालू आहे ना. हे बघ, ए संभाजीनगर मध्ये जिकडे तिकडे सगळीकडे दारूची दुकान आहेत ना. माझ्या हातात आहे का दारूची दुकानं? संभाजीनगर मध्ये सगळी दारूची दुकानं बंद करणं माझ्या हातात आहे का? नाही माझ्या हातात. या महाराष्ट्रातली सगळी दारूची दुकानं बंद करणं माझ्या हातात आहे का? नाही माझ्या हातात. मी कितीही ठाव फोडला तर संभाजीनगर मध्ये सगळी दारूची दुकानांनी बार मी बंद करू शकत नाही. महाराष्ट्रातली दारूची दुकानांनी मी बार बंद करू शकत नाही. मग माझ्या हातात काय आहे माहित आहे का तुला? हे मात्र तेच आम्ही विसरलोय, नको ते उद्योग करतोय. माझ्या हातात काय आहे? माझ्या हातात हे आहे की माझं पोरग कोणत्याही दारूच्या दुकानासमोरून गेलं तर दारूच्या दुकानात घुसणार नाही, दारूचा घोट सुद्धा घेणार नाही. असं पोरग तयार करणं माझ्या हातात आहे बाय. हे संस्कार. ए पोरानो ऐका रे, एका मिनिटामध्ये सांगतो बघ. हे बघ, हे आयुष्य पुन्हा नाही, हे एकदाच मिळतं. आणि म्हणून या आयुष्यातला महामंत्र देतो, पोरग कसं असावं. हा माझा राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसला होता. माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता. जिरे टोप होता, तलवार कमरेला होते, भरजरी वस्त्र घालून माझा राजा बसलाय. आणि ऐका, समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसली होती. ज्या आऊ जिजाऊने राजांना जन्म दिला होता ना, संस्कार केले होते ना, त्या आऊ जिजाऊ समोरच्या सिंहासनावरती बसली होती. बघा आई काय असते. आणि आपल्या लेकराकडे आऊ जिजाऊ बघत होती, आपल्या लेकराकडे बघत होती. सिंहासनावरती माझा वाघ बसलाय, जिरे टोप आहे, कमरेला तलवार आहे, भरजरी वस्त्र घालून माझा राजा सिंहासनावरती बसलाय ना. आईचा ऊर, कुठल्याही आईचा ऊर भरून येणार. माझ्या आऊ जिजाऊचा ऊर भरून आला आणि आऊ जिजाऊ सिंहासनावरून उठली. सिंहासनावरून आऊ जिजाऊ उठली आणि राजांच्या दिशेने धावत येऊ लागली. आणि राजाने हे बघितलं, आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठले तर आमच्या दिशेने पळत येत आहेत. राजा होता तो. आऊ जिजाऊने संस्कार केले होते. जसं आऊ जिजाऊ माझ्या दिशेने येते हे राजाला कळालं. राजा सिंहासनावरून उठला, राजा सिंहासनावरून उठला आणि पळत पळत आऊ जिजाऊच्या जवळ आला. आऊ जिजाऊंना मुजरा घातला, आपलं मस्तक आऊ जिजाऊच्या चरणावर ठेवलं. आणि माझा राजा आऊ जिजाऊला म्हणतो, माझा राजा आऊ जिजाऊला म्हणतो, आऊ साहेब आपण काही न केलं, आम्हाला जर हुक्म केला असता आम्ही आलो असतो आपल्याकडे. आपण काही न केलं राज, आपण काही न केलं. त्यावेळेला माझे आऊ साहेब राजांच्या गालावरून हात फिरवत म्हणते, राज एक मागणं आहे, राज मागू का? राजा एक मागणं आहे, मागू का? त्यावेळेला माझा राजा पुन्हा आपलं मस्तक आऊ जिजाऊच्या चरणावर ठेवतो, आपल्या आईच्या म्हणतो, आऊ साहेब या राजाला आपण आपल्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस जागा दिली, म्हणून हा राजा जन्माला आला आणि या सिंहासनावरती बसला. हा राजा आपल्यामुळे घडलाय आऊ साहेब, एका आईमुळे घडलाय आऊ साहेब. काय इच्छा आहे मागून तर बघा, काय इच्छा आहे. त्यावेळेला माझी आऊ साहेब राजांना म्हणते, राज एकच इच्छा आहे, पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी, पुढचा जन्म सुद्धा राज. राजाचे डोळे भरून आऊ साहेब जाऊन आपल्या आसनावरती बसले. 15 दिवस फक्त निघून गेले.
आऊसाहेब पाचडला वाड्यात राहत होत्या. राजा गडावरती होता. 15 दिवसानंतर एक मावळा पळत आला गडावरती, जोरात हंबरडा फोडला आणि माझ्या राजाला म्हणतो, राज हात झाला. राज काय झालं रे, का पळत आलायस, का धावत आलायस, का हंबरडा फोडतोय? राज आपल्या आऊसाहेब कायमच्या आपल्याला सोडून निघून गेल्या. तसा राजा उठला, हंबरडा फोडला. आऊसाहेब फक्त 15 तर दिवस झाले की हो आपण म्हणाला होता राज पुढचा जन्म आमच्या पोटी घ्यावा. राजा पण गडाच्या खाली पळत आला. जिथं आऊ जिजाऊंचा पार्थिव ध्येय ठेवलेला होता तिथं राजा आला. राजानं आपलं डोकं आऊ जिजाऊच्या चरणावर आपटलं. मिटलेले डोळे आऊ जिजाऊंचे उघडले आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब आमची पण एक इच्छा आहे, जेव्हा जेव्हा आम्हाला मानव धर्म मिळेल तेव्हा तेव्हा तोपर्यंत आणि तेव्हा तेव्हा आम्हाला फक्त आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे आऊसाहेब, आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे आऊसाहेब. ही पोरांना शिकवा. मातांनो, पोरांना बाप माहिती नाही, पोरांना आई माहिती नाही, पोरांना काय खायचं माहिती आहे. तुम्ही फक्त कसं केलं माहिती का लेकरांच्यासाठी 5 मिनिटात संपवतो व्याख्यान. कंटाळा आलाय का? 5 मिनिटं. जरा आवाज दे रे बाबा, आवाज गेला खाली सगळा. मला लय साऊंड नसला की माझं डोकं फिरतंय बघ. ते ट्रिबल जरा दे, लय बास झालाय, बास जास्त झालाय. ट्रिबल मोबाईल ठेव पोरा, ट्रिबल दे. हॅलो ट्रिबल कर 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 ट्रिबल. हॅलो हॅलो. एक 5 मिनिटात सांगतो, जास्त वेळ घेत नाही. पोरग घडलं पाहिजे की नाही सांगा तुम्ही. फक्त ना पोराला मार्क्स पडले. माझं पोरग मार्क्स 95 96 97% पोरांना मार्क्स. आणि पोरं कशी कुत्र्या मागं, कुत्र मागत लागलं तर पळत येतात घरात, मम्मी कुत्र मागं लागलं, मम्मी. मार्क किती? 99%. पोरगा हो का एवढा असा चष्मा त्यातनं जाते, 99% मार्क पडला. मला काय करायचं का? जाळायचं त्या मार्काला? जाळायचंय का? मला सांग, काय या पोरांना नाश्त्याला काय घालतात? काय घालतात? सकाळ सकाळी उठवतात त्या पोरांना नाश्त्याला म्हणतात बिस्कुट खातोस, फवा करू. कुत्रा आहे का ते बिस्कुट खायला? कसा नाश्ता पाहिजे, कसा नाश्ता पाहिजे? आमच्या आई बाबांना आम्हाला कसा नाश्ता घातला? लात घालून उठवायची, उठवलं की रात्रीची भाकरी राहिलेलं ते कालवण त्यात कुस्करायचे, त्यातच भात टाकायचा, काला केला, गट्टा मारला, ऊप केलं, दुधाचा एवढा ग्लास पिला, पिशवी घ्यायची, ती शाळेला जायचं. शाळेत गेल्यावर मला कळायचं कांद्याचीच पिशवी आणल्या, दप्तर राहिलं घरात. एवढं भारी होतं वातावरण. आणि आता तुम्ही पोराला काय 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 घालता? बिस्कुट. पोरग पण नालायक, मला क्रीमचं पाहिजे, थोबाड. काय तुम्ही तयार करायला लागलाय? नूडल्स खायला घालताय, पाव घालताय, बटर घालताय, खारी घालताय. अरे अर्धा किलो पोरानं खारी खाल्ली पाहिजे, तुपाचा चमचा ओढलं पाहिजे, कडधान्य खाल्ले पाहिजेत, भाजीपाला एक छड्डू टाकलं. काय तुझं पोरग? आणि ती 2 वर्षाच्या पोराला शाळेत पाठवतात. 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्षाची पोरं शाळेत चालली. त्या पोराला आईची मांडी पाहिजे, त्या पोराला आईचे संस्कार पाहिजे, ते पोरग आईच्या मांडी मजबूत घडलं पाहिजे. 1.5 वर्षाचा माझं पोरग शिकलं पाहिजे, माझं पोरग शिकलं पाहिजे. आज सकाळी 7 वाजता त्या पोराला लहान गटात, मोठ्या गटात, प्ले ग्रुप मध्ये खेळायला पोरग शाळेत. घर जळलं, दार जळलं, पेटलं, आईची मांडी गेली, आजोबा मेला, आजी मेली, पोरग खेळायला शाळेत. ते पण विचार तिथे रडते, मला घरला आणि ती बाई म्हणते तुला घरला सोडून आम्ही कुठं बोंबलत जात. 3-4-5 गोळा करून ठेवलेले असते. आणि किती वाजता उठवताय का पोरग? सकाळी 6 वाजता त्याला उठवताय, माझं कुकू करत त्याला उठवताय ग. आणि उठवल्या डायरेक्ट उचलताय, ती संडासात नेऊन ठेवताय त्याला. काय शेकार, शाळेला जायचं आहे, शेकार लवकर कर. मग शाळेत करतोय कर. ती काय कम्प्युटर आहे का ग तू शेकर म्हणल्यावर डार 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 व्हायला? लाज वाटायला पाहिजे आम्हाला. नाही ज्वलंत विषय आहे. कशाचा तुम्हाला आनंदी कुटुंब पाहिजे ना आनंदी घर पाहिजे? एकाच्या तर थोबड्यावरती आहे का ते काय? त्या पोराला तिथं काठी घेऊन बसते बघ, कार शेकार शेकार कार लवकर कर कर. अरे त्याला आलंय का नाही बघा. तुमच्या पुढे जर काठी घेऊन बसल्या होईल का? तुला तांब्या देतो, बादली देतो, काठी घेऊन बसतो, कर म्हणतो, होईल का?
त्या पोराला अन्याय. काय काय तर एवढी विचित्र डोक्याची पालक आहेत. 2 वर्षाचं पोरग रात्रीचं 12 वाजता बेडवर सू करतय. मग आई वडिलांची झोप मोड होत्या म्हणून 9 वाजता त्याची चड्डी काढतात बाथरूम मध्ये. त्याला कर 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 रात्री करतोय कर कर कर. ती काय पाईपलाईन आहे का? बटन दाबलं झुर्र गेलं का? फिनोलेक्सनं आणलं पाणी शेत पिकली सोन्यावानी आहे का ते? होय का? नाहीतर जलमल्यावर 2 बटन तर बसवून घे. शीचं बटन शिवचं बटन जाता येता दाबायचं डुर्र. असलं काय किती अन्याय पोरांच्या चालला. पोराला व्यायाम काय बघ. तुझा 8वी 9वीची पोरं किती जोर मारतोस रे? जोर किती मारतोस? उभा राहा. जोर किती मारतोस? नाही मारत. मोबाईल बघायचं का? काय ग तू किती जोर मारतोस? ए का ग तुझी पोरं का जोर मारत नाहीत का? तुझी पोरं का खेळत नाहीत का? तुझी पोरं का घामात भिजत नाहीत का? 24 तास. आता तर 1.5 वर्षाच्या पोराच्या हातात मोबाईल देताय. तुम्हाला लाज नाही का वाटत? आता तुम्ही म्हणाल ह्याला कशाला आणलंय? आम्हाला शिव्या घालताय. सोडत नाही बघ. परत नाही बोलवलं इथं मला चालतंय. 1.5 वर्षाच्या पोराच्या हातात मोबाईल देताय. त्याला घास भरवताय. माझा पाऊचा घास माझा चिव. हाती पण कार्टून बघताय. काय कुत्र मांजर. 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल देतात. 24 हातात. तुम्हाला लाज नाही का वाटत? जी माता 1.5 वर्षाच्या पोराला हातात मोबाईल देऊन जेव घालत्या, वयाच्या 10व्या वर्षी तिचं पोरग मानसिक अपंग होतंय. बघ लिहून घेऊन. मानसिक अपंग होणार. एवढा डेंजर आहे तो मोबाईल. या सगळ्या गोष्टी कधी करणार आहे? पालकाला. तुम्हाला तर काय पिता पालकाला तर काय घेणं देणंच नाही. नुसतं गावभर हिंडतय परत घराकडे जातंय. काय चाललंय काय पत्ता नाही. आईनं स्वयंपाक करायचा. ती आई किचन मध्ये असते स्वयंपाक करताना. तिकडे बाप बसलाय करतो टावेल लावून. पोरग बसलाय संडासात मोबाईल घेऊन. संडासात मोबाईल घेऊन चालले माणसं. मोबाईल कुठं वापरावा याची पण अक्कल नाही. संडासात मोबाईल घेताय आणि तिथनं मित्राला पाठवताय शुभ सकाळ. तिथनं म्हणजे संडासात तू काय कराय गेलाय त्याचा वास वगैरे येत नाही का तुला? का तू काय चंदन खातोस का रोज रात्रीचं? भरकटली पिढी. ऐका मातानो, फक्त हसू नका. मी मगापासून काय सांगतोय. थांबूया आपण इथं. का थांबूया? सकाळी आलेला आहात पण परत कधीतरी येतो. मला बाप विषय सांगायचा होता. मला आनंदी जीवन सांगायचं होतं. आणि मी सांगतो त्यासाठी काय पाहिजे? किती सक्षम पाहिजे आपलं घर, किती कुटुंब आपलं. तुम्ही हात लावला की बोलतोय.